फॉर द फर्स्ट टाईम मी स्वकमाईने आजपर्यंत स्वतःवर कधीच एवढा खर्च केलेला नाही आहे. अरे यार काय कॅमेरा आहे हो आई. अगं हा स्विच होतोय डायरेक्ट. म्हणजे फायनली हॅपी. तर मंडळी हा व्लॉग टाकत असताना मी इतकी खुश आहे कारण की ह्या व्हिडिओमध्ये फार काही जास्त नाही आहे, फक्त काही मेमरीज आहेत ज्या मला आयुष्यभरासाठी कलेक्ट करायचं आहे की एक हाऊसवाईफसुद्धा ठरवलं तर काहीही करू शकते. हां तुला काय करायचं ग मेकअप आणि बिकअप? बाई मोबाईल घेणार आहे मला पण लागणार. अच्छा म्हणजे तुला मेकअप केल्याशिवाय मोबाईल भेटणार नाही काय? पण मम्मीकडे आले होते. ॲक्च्युली तिचं ऑपरेशन आहे 1-2 दिवसात. तिची शुगर अप्स अँड डाऊन होते. पण आमचं मागच्याच महिन्यामध्ये ठरलं होतं की मला ना ह्या दिवशी फोन घ्यायचा आहे. तर फायनली डिसाइडेड होतं सगळ्या गोष्टी. मम्मी म्हटली तुझं मन नको मारू, तू बिंदास्त जा, काहीच काळजी करू नको. कारण आजपर्यंत मम्मीने मला सगळ्यांसाठी सगळं करताना पाहिले. बापरे मी खूप जास्त नर्वस आहे ॲक्च्युली. म्हणजे फॉर द फर्स्ट टाईम आय एम गोइंग टू स्पेंड धिस मच डे. म्हणजे बाबांसाठी जेव्हा घेतला होता ना तेव्हा म्हणजे मी खूप जास्त खुश होते. आता म्हणजे मोस्टली मला भीतीच वाटते आहे. जेव्हा 4 वर्षापूर्वी माझ्या भावाने आयफोन घेतला होता त्यावेळेस मी ठरवलं होतं की नाही काही झालं तरी मी अँड्रॉईड कधीच स्विच करणार नाही. पण जेव्हा मी सचिनला फोन घेऊन दिलं त्यावेळेस मी स्वतः तो एक्सपिरियन्स घेतला आहे की खरंच एक कंटेंट क्रिएशनसाठी ना आपल्याला फोन एक चांगला असणं खूप गरजेचं आहे. पण यूट्यूबवरती 2 लाख पूर्ण होत आहेत, इन्स्टावरती जवळपास 75,000 आणि फेसबुकवर 1 लाख. हे झाल्यानंतर मी इन्व्हेस्ट करते एवढा, त्यामुळे तुम्ही काही विचार करू नका की मी तुम्हाला इन्फ्लुअन्स करते. तर माझं कलर फिक्स आहे, ऑरेंज घ्यायचा आहे. पण बघूया आपल्याला काय मिळते, ऑरेंज किंवा सिल्वर ह्या दोनपैकी एक कलर मी घेणार आहे. तर लेट्स सी काय होतं आहे. ज्यावेळी मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केला आहे त्यावेळेस खूप लोकांचे मिक्स इमोशन्स आले की ताई तू सोनं घ्यायला हवं होतं. तर म्हणजे मी सेम दिवशी 45,000चं 5 ग्राम सोनं घेतले कारण की सोन्याचे भाव कमी आले. अरे यार काय कॅमेरा आहे हो आई. अगं हा स्विच होतोय डायरेक्ट. म्हणजे जर मी एकटी असेल तर असा आहे, वैशू आली की असा. आणि ओ माय गॉड म्हणजे काहीच सेटिंग करायची गरज नाही. तर मंडळी पहिली गोष्ट तर जो फोन मला हवा आहे ना 17 Pro Max त्यामध्ये मला 500 GB किंवा 1 TB असं पाहिजे. पण ह्यांच्याकडे ते व्हेरिएशन अवेलेबल नव्हतं. त्यांनी सांगितलं एकतर कलरसुद्धा त्यांच्याकडे ऑरेंज नाही आहे, फक्त डेमोला लावलेला आहे. आणि 250 GB अवेलेबल आहे. तिथून मी डिमोटिवेट होऊन डायरेक्ट रिलायन्समध्ये आले. आय एम व्हेरी मच नर्वस. मला नाही माहिती आहे की मी काय करते आहे. लाईक आय डोंट नो. ओके सो फायनली आयफोन 17 Pro Max जो कलर घेतला तो तुम्हाला पुढे कळेलच कुठला घेतला आहे. मी खूप जास्त नर्वस आहे ॲक्च्युली. का माहिती आहे का, म्हणजे फॉर द फर्स्ट टाईम मी स्वकमाईने आजपर्यंत स्वतःवर कधीच एवढा खर्च केलेला नाही आहे. हां पण आज फर्स्ट टाईम मी एवढा खर्च स्वतःसाठी करते 1,70,000 रुपये. आणि आय डोंट नो काय होते बट हे सगळं आहे ना तुमच्या सपोर्टमुळे झालं आहे. सो हे पूर्ण क्रेडिट तुम्हाला जात आहे. तर थँक्यू सो मच. रिलायन्समध्ये आल्यानंतर आमचं झालं डील वगैरे फीस झाली. 1,74,400 400 का 500 असं काहीतरी प्राईस मला पे करावी लागली आहे. ऑरेंज कलर मला आवडलेला पण तर ऑरेंज कलर फक्त मुलांसाठी घ्यायचा होता बट मला ॲक्च्युली ब्लूच आवडलेला. तर आय डोंट नो काय करू. सिल्वर कलर नाही आहे अवेलेबल, ऑरेंज पण अवेलेबल नाही आहे. 250 GBचाच आहे फक्त. आपल्याला 500 GB लागणार आहे कंटेंट क्रिएशनसाठी. 1 TBचा पण अवेलेबल नाही आहे. मग घेऊ काय, ब्लू कलर घेऊ, प्रो मॅक्स. हां ठीक आहे यार. आय एम सो कन्फ्यूज ॲक्च्युली. आय डोंट नो मी का स्पेंड करते आहे बट आय वॉन्टेड टू फील माय सेल्फ एकदम नाही का असं भारीवाला. हां घेऊन टाकू. हां चालेल थँक्यू. 1,45,000 रुपये मी कॅश दिले आणि 23,400 रुपये मी गुगल पे केलेला आहे. आणि फायनली माझ्या हातामध्ये येणार आहे माझा ड्रीम फोन जो मी खूप दिवसापासून इमॅजिन करत होते. कॅमेरा हलवता येईल ना कॅमेरा? नाही नाही इट्स ओके नो प्रॉब्लेम. तो घेतो याच्यामध्ये. वैशू याच्यामध्ये फक्त फुटेज बघ बरं काळा येतो की काय एकदा चेक कर बरं. येतो आहे ना. मी गेम खेळत बसते बाबा, तुम्ही काय ओपन करू देणार ना? थांब ना. मामा कुठे गेला आहे? मामी शूट करायला गेले. हो गया. आता हिला सांग ना थोडं गर्दी कमी का, म्हणजे कसं बेटा करू द्या यार वैष्णवी असं कसं चाललंय यार. हे बघ ठीक आहे.
दिसतोय व्यवस्थित दिसतोय का त्याच्यात? हँड मुवमेंटवर लक्ष राहते. हां हे ओपन करायचं. ठीक आहे. ओपन केल्यानंतर हे असं आणि मोबाईल असा काढायचा की काढताना बॅक साईड इकडे आली पाहिजे. बॅक साईड अशी ये असं. तर मी कुणालाही इन्फ्लुअन्स करत नाही आहे की तुम्ही हा फोन घ्यावा. हे फक्त माझ्या मेमरीज आहेत. प्लीज चुकीचं इन्फॉर्मेशन घेऊ नका. मी आत्तापर्यंतची जर्नी फक्त OnePlusमधूनच स्टार्ट केलेली आहे आणि OnePlus अजूनही मी तेच वापरते आहे. आता जो तुम्ही शूट बघताय ना तुमच्या मोबाईलवरती माझा हा व्हिडिओ, हा माझा DJI Osmo Pocket 3 कॅमेरामधनं केलेला आहे. पण मी अजूनही माझा OnePlus वापरते. आयफोन अजून यूज करत नाही आहे. फायनली हॅपी. ओ बाई. आता हे मेन असतं बरं का. हे तू कर बाबा. आता मी काय करू शकते? तू कर. थोडं खाली घ्या. ये कॉंग्रॅच्युलेशन. दाखव मला आता. थँक्यू सो मच. ऑन कर ना. कुठे ऑन कसं असतं? अरे यार. इथून करायचं. ऑन करा इकडं. काय ऑन कसं? स्विच ऑफ आहे का? चालू कर ना. प्रेस करू बटन? होल्ड करायचं. हां. आम्ही अँड्रॉइड युजर. माझ्या भावाचा आयफोन 12 आहे आणि त्याला पण अपग्रेड करायचा आहे. कधीपासून तो वापरतो. त्याला म्हटलं तो तर 17 किंवा 16 घेऊन टाक. आणि मी आहे म्हटलं, कारण की जेव्हा मी काहीच नव्हतं त्यावेळेस माझा भाऊ, वहिनी, मम्मी, पप्पा ह्या सगळ्यांनीच माझे व्हिडिओ लाईक करायचे. जब कोई व्हिडिओ नहीं देखता था तब तुम ही लोग देख के मेरे वीडियो को लाइक मारते थे यार. अरे हार्ड म्हणजे भारी मारायली तू असं. भारी रहे तू, जब भी लेंगे मेरे को बता देना. अच्छा हां. नाही ते सध्या काय आहे ना ते आवाज चांगला येतोय का? अच्छा नाही मी आयफोन 17 Pro Maxमधून बोलतो आहे ॲक्च्युली. हां नाही त्याच्यामुळं आता नाही वेळ नाही माझं. हॅलो माइंड युअर लँग्वेज. असे आवाज नाही द्यायचे मला. तुम्ही कोणाशी बोलताय? हॅलो काय आहे तुझं असं? हू आर यू? हट आयफोन इकडं दाखव. हे दिसतंय का? हे हॅलो हां. अरे काय हू आर यू? हट. हां अरे हां